आणि अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुमताचा उल्लेख केला, जनतेचे आभार मानले। पण महायुतीच्या वचननाम्यामधील लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणं किंवा शेतकरी कर्जमाफीच्या घोषणांचं काय झालं, हे प्रश्न मात्र विरोधी पक्षाचे आमदार आज विधान भवनाबाहेर उपस्थित करताना दिसले। अर्थसंकल्पामध्ये एकही मोठी नवी घोषणा करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण आणि शेतकरी सन्मान निधी आणि कर्जमाफी संदर्भातल्या ज्या घोषणांकडे लक्ष लागलं होतं त्यापैकी कुठलीही घोषणा झालेली नाही। कोणत्याही योजनेचा निधी कमी करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध कर्तृत्ववानांची स्मारकं बांधण्यावर भर देण्यात येणार। राज्यामधील सीएनजी कार या 1% महाग होणार आहेत। आर्थिक शिस्त पाळण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामधून दिसते। फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट 2.76% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गडचिरोलीमध्ये स्टील हब तयार करण्याचं राज्य सरकारनं सूतोवाच केले, तर नवी मुंबईमध्ये 250 एकर जमिनीवर इनोव्हेशन सिटी उभी केली जाणार आहे। महाराष्ट्राचं नवं औद्योगिक धोरण 2025 तयार करून पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली जाईल, असं अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं। अर्थसंकल्पावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे अनेक मुद्द्यांवरून। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की राज्यातल्या आर्थिक सर्वेक्षण आपण पाहिलं असेल तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्नाची परिस्थिती थोडी बरी आहे, पण राज्यातील बाकी जिल्ह्यामध्ये दयनीय अवस्था आपण पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्र हे आता सगळ्या व्यवस्थेमध्ये हे रोज पिछाडीमध्ये चाललेलं आहे। पण घोषणाबाज सरकार आणि निवडणुकीच्या काळात या पद्धतीचे बोगस धंदे करून लोकांना फसवण्याचं पाप हे करते, हे याच्यातून स्पष्ट होते आहे। आणि म्हणून या सरकारचा निषेध आता सगळ्या स्तरावर होताना आपण पाहतोय। मी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण, वंचित, आदिवासी, अल्पसंख्याक या सर्वांच्या पदरी निराशा या बजेटमधून असलेली आहे। वीज दर कमी करण्याचा प्रॉमिस केला होता, त्याचा कुठलाही उल्लेख यामध्ये नाही। छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रामध्ये जे काही स्मारक होता त्याचा विसर यांना पडलेला आहे। अजितदादांचं भाषण असताना कधी घोषणाबाजी करायची नाही आणि आज मात्र या ठिकाणी अजितदादांच्या भाषणात केवळ घोषणा